कंप्लेंट करण्यात आलेली होती। ही कंप्लेंट 3 लोकांविरुद्ध करण्यात आलेली आहे। FIR मध्ये नमूद असलेले 3 लोकांचं, बट याच्यामध्ये डिपार्टमेंटनी 14 पर्सनचं आबू खान याच्यावरती कशा प्रकारे त्याचं नाव त्याच्यामध्ये आतमध्ये टाकलेलं आहे की काय केलेलं आहे याच्याबद्दल आमचं काही पण म्हणणं नाही। त्याच्यासाठी राजू कलमले यांनी एक ऍफिडेव्हिट पण दिलेला आहे आणि बाकीचं काय इन्सिडेंट झालेलं होतं ते त्याच्याबद्दल राजू कलमले आता तुम्हाला सगळं सांगणार। बरोबर राजू? नमस्कार। माझ्याकडे मला 12 रेस्टॉरंटचं काम डिलिव्हरी होतं, पण ही घटना अशी झाली आहे 30 तारखेला रात्री, 19च्या रात्री 30 तारीख लागली। ते 3 लोक जे आहे माझ्या काउंटरवर हंगामा केला, पण याच्यात त्या लोकांनी जे हंगामा केला त्याच्यात आबू खानचं काही हे नाही आहे, म्हणजे माझ्यासोबत ना फोन कॉल झालेला काही नाही। एकदा ते दिले ते 3 लोकांविरुद्ध दिले होते, कसं काय त्यांचं नाव ऐकलं आबू खानचं मला काही कळून झालं। आपण आबू खानचे कोण? आबू खानच्या सपोर्टने आपण सांगताय की आबू खानचा काही रोल नाही, आपण कोण जवळ मित्र आहे कोण? असं काही संबंध काही नाही, मित्र नाही असं नाही। तुम्हाला अजून काय सांगायचं? बरंच मंडळीचं नाही प्रकारे एवढं असं काही नाही। फक्त मी एक सांगितलं होतं की बरोबर माझी मुलं माझ्या क्वार्टर असताना जे मुलांनी हंगामा केला त्याच्यावर मी कंप्लेंट टाकली होती आणि कसं का त्यांचं नाव आलं आबू खानचं ते काही कळून झालं। पोलिसांनी जबरदस्ती त्याचं नाव टाकलं असं तुमचं म्हणणं आहे का? हा, होऊ शकतं। होऊ शकते नाही, म्हणजे असं उदाहरण का नाही तुम्हाला बेसिकली अशी गोष्ट आहे की पोलिसांनी याच्या आधी पण आबू खान विरुद्ध प्रत्येक वेळेस की फिर्यादीने नाव देतं त्याचं नाव ऍड केलं आणि प्रत्येक वेळेस हीच गोष्ट केलेली आहे की हे जे लोक आहेत जे तमाशे करतात ते आबू खानचे लोक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। राजू कलमले गौरव राजू कलमले हे जे आहे हे आबू खानचे कोणते पण रिलेटिव्ह नाही किंवा त्यांना याच्या आधी कोणती पण धमकी नाही, तो कोण आहे ते ओळखत पण नाही। हे त्यांनी आधी पण त्याच्यावरून त्यांनी एक जे ऍफिडेव्हिट दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी तसं पूर्ण नमूद केलेलं आहे। हे डिपार्टमेंटमध्ये असं असते की कोणावरती तरी एक खोटा केस बनवायचा आहे तर त्याच्यासाठी त्यांनी हे पूर्ण बनवून सध्या त्याचा एक नाव त्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणून ऍड केलं। 2021 या 22 मध्ये आम्ही यांची पहिले कंप्लेंट केली होती, काल माहिती पडली आम्हाला, त्यांची ते कंप्लेंट बरोबर होती का तुमची? त्याच्यात पण आबू खानचं नाव नव्हतं, त्याच्यात जे होते ते अकरा केले म्हणून त्यांनी माझ्याकडे एक हंगामा केला त्याचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे। त्या व्हिडिओमध्ये फक्त 11 केले, बाकी कोणी स्पेसिफिक व्हिडिओ असल्यावरती पण जेव्हा कारण 2021 मध्ये टोटल 5 केसेस दाखल झाले होते आबू खान, राईट? तेव्हा पण यांनी काय असते ज्याच्यावरती जे केस दाखल करायचं आहे ते त्यांना एक अटक म्हणून करायचे म्हणून ते दाखल करतात। डिपार्टमेंटला फक्त कसं तरी कोणाचं तरी नाव त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे म्हणून ते तेवढं करतात। आता हे जे आहे हे बिझनेसमॅन आहे, जे हंगामा होऊन राहिलं ते जेन्युइनली त्यांनी सांगितलं की हे 3 लोक तिकडे हंगामा करतात, बट ते लोक ताजबागला राहतात, ते त्या विसिनिटी मध्ये राहतात, तर कोणाचे माणूस आहे तर त्यांचे माणूस आहे, हे कसं तरी फिरवून काही ना काही त्यांना ऍड करून त्याच्यामध्ये करायचं। 2021 मध्ये पण यांना अशाच प्रकारे त्यांनी इन्व्हॉल्वमेंट केलेलं होतं। आता परत 2026 मध्ये ते कंप्लेंट द्यायला कोणाविरुद्ध केले आहे ते गेलेलेच आहे, पण ऍड करायचं तर कसं तरी यांचं नाव ऍड करू। आबू खान तो असे बदमाश आपल्याकडे ते त्याच्या आम्हाला